श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. पृथ्वीपासोनी झाले ते पर्वतही म्यान गुरु केले, त्यापासोनी जे जे शिकले तेही वहिले परियेसी. पृथ्वीपासून झालेल्या पर्वतांनाही मी गुरु केले, त्यांच्यापासून जे जे शिकलो तेही ऐक. रत्न निकर समस्त पर्वत परार्थची वाहत, तृणजळ नाना अर्थ तेही परार्थ धरितसे. पर्वत रत्नादिकांचा समूह परोपकारार्थच वाहत असतो. त्यावरील गवत, जल किंवा इतर अनेक पदार्थांचा साठाही परोपकारार्थासाठीच असतो. कोणासी नेमी ना निवारी, उबगोनी न घाली बाहेरी, याचकाचे इच्छेवरी परोपकारी देतसे. तो कोणाला नियुक्त करत नाही किंवा कोणाचे निवारण करीत नाही किंवा कोणाला उठवून बाहेर घालवित नाही, तर याचकाच्या इच्छेप्रमाणे त्याच्यावर उपकार करीत असतो. ग्रीष्मा अंती सर्व सरे, परी तो देता मागे न सरे, सवेची भगवंते की जे पुरे, वर्षोनी जळ धरे समृद्धी. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी त्यावरील तृण, धान्य वगैरे सर्व संपते, पण पर्वत देण्यात कधीच माघार घेत नाही, म्हणून परमेश्वर मेघवृष्टीने त्याला समृद्ध करीत असतो. जव जव उल्हासे दाता देतू, तव तव पुरवी जगन्नाथू, विकल्प न धरिता मना आंतू, देता अच्युतू अनिवार. दाता जो जो उल्हासाने देऊ लागतो तो तो जगन्नाथ त्याला पुरवठा करीत असतो. मनात काही विकल्प न धरिल्यास अच्युत अनिवार देणारा आहे. सत्य अच्युत दाता हे न मनेची तत्वता, या लागी दरिद्रता विकल्पवंता लागली. विकल्पवानास भगवंत सत्यदाता आहे हे खरे वाटत नाही, म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावे लागते. एवं पर्वताची जे उत्पत्ती, ते परोपकारार्थ एकांती, उपकारा वाचुनी चित्ती, दुजी वृत्ती जाणेना. याप्रमाणे पर्वतांची उत्पत्ती केवळ एका परोपकारासाठीच आहे. परोपकारा वाचून दुसरी कसली कल्पनाही त्याच्या मनात येत नाही. त्या पर्वता ऐशी तत्वता, असावी साधकासी उदारता, काया वाचा आणि चित्ता, सर्वस्व देता उल्हासू. साधकात या पर्वतासारखी उदारता असावी. काया, वाचा आणि मन यांनी सर्वस्व देत असताना उल्हास वाटावा. चेष्टा मात्रे परोपकारता, सर्वदा करावी समजता, कोटी लाभा हाणोनी लाता, उपकारी तत्वता उद्यतू. सर्व व्यवहार करीत असता सर्वांवर सतत उपकार करीत असावे. कोट्यावधी लाभांवर लाथ मारून परोपकारातच उद्युक्त व्हावे. परमार्थाची चाडा, स्वार्थ सांडोनी रोकडा, परोपकारार्थ अवघडा, रिघे सांकडा परार्थे. साधक परमार्थाच्या आशेनेच प्रत्यक्ष स्वार्थ सोडून अवघड परोपकार करावयास तयार होतो आणि परोपकारात देह कष्टवितो. उपकारूची साकारला, की परोपकारू रूपा आला, तैसा जन्मोनी उपकारी झाला, उपकारला सर्वांसी. मूर्तिमंत उपकारच जन्मावा
किंवा परोपकारानेच अवतार घ्यावा, त्याप्रमाणेच हा जन्मून उपकारी झाला आणि सर्वांवर उपकार करू लागला. उसू जैसा अवधारी, सर्वासी गोडपणे उपकारी, तैसाची योगिया संसारी, परोपकारी मधुरत्वे. ऊस जसा आपल्या अंगच्या गोडपणाने सर्वांवर उपकार करतो, त्याचप्रमाणे योगी संसारात राहून आपल्या गोड वर्तनाने परोपकार करतो. जैसे पर्वती निर्झर, तैसे उपकाराचे पाझर, सुको नेणती निरंतर, कृतोपकार जग केले. पर्वतातून जसे नैसर्गिक झरे वाहत असतात, तसे योग्याला उपकाराचे पाझर फुटतात आणि ते सतत वाहत असतात, कधीच आटत नाहीत. तो सर्व जगत उपकाराने बद्ध करून सोडतो. सांडोनी कृपण वृत्तीची संगती, उपकारी पर्वत एकांती, राहिलासे उपकार मूर्ती, धैर्य वृत्ती निर्धारे. कृपण वृत्तीची संगती सोडून पर्वत एकांतात उपकार करीत राहतो, तसाच हा धैर्य वृत्ती साक्षात उपकार होऊन निश्चयाने राहिलेला असतो. परोपकारा लागी निश्चित, गुरु केला म्या पर्वत, आता वृक्षापासोनी जे शिक्षित, तेही समस्त परियेसी. खरोखर परोपकार शिकण्यासाठीच मी पर्वताला गुरु केले. आता मी वृक्षापासून काय शिकलो ते सविस्तर ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.